ज्यांच्याबरोबर तुम्ही हे प्रॅक्टिस केलंय आणि त्यांना ह्याचा फायदा झालाय, असे काही एक्झाम्पल्स काही आहे, नावं न घेता ऑब्व्हियसली जर तुम्ही सांगू माझे एक शकता? मित्र होते, खूप जवळचे मित्र होते, तर त्यांना याचा त्रास होता, त्यांना झोप नाही लागायची. ते झोपेचे पिल्स घ्यायचे, म्हणजे गोळ्या घ्यायचे ते झोपेच्या. म्हणजे तर ही 1-2 वेळा आमच्या नजरेत आली गोष्ट. आम्ही ट्रिपला वगैरे जात असताना ही गोष्ट आमच्या नजरेत आली. तर त्यावेळेस बघितल्यानंतर मी थोडासा विचार केला, की म्हटलं यांच्यावर एकदा ट्रायल करून बघूयात आपण, की फरक पडतो की नाही. मग मी त्याला सहज घरी बोलवलं होतं एकदा, की ये घरी आपण थोडंसं बसू, तुझ्या या गोष्टींबद्दल बोलूयात आपण. तर ऍज अ काउन्सिलर म्हणून माझं ते काम बनतं. तर तो घरी आल्यानंतर आम्ही थोडेसे गप्पा मारल्या. त्याच्यानंतर त्याला बोललो, की म्हटलं माझ्याकडे एक गोष्ट आहे, मी तुला देऊ शकतो, पण तुला औषधं सोडावी लागतील. तुला ठीक आहे, जर का औषधं सुटत असतील तर मी करायला तयार आहे. औषध स्लीपिंग पिल्स हा, स्लीपिंग पिल्स जर का तू अत्यंत सोडशील, रिस्की आणि बरोबर, ते किडनीसाठी पण धोकादायक किडनीसाठी आहे पण आणि इव्हन धोकादायक. आपल्या मेंटल हेल्थसाठी तर सगळ्यात जास्त धोकादायक आहे. तर मग तिथे गेल्यानंतर मग घरी ज्यावेळेस तो आला, तर मी योग निद्रा द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस मला कळलं की आपण कृष्णदर्शन योग निद्रा त्याला देऊ शकतो. त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर तो व्यक्ती ज्यावेळेस मला भेटला, की तो माझा जो मित्र होता, तो ज्यावेळेस मला भेटला, तो स्वतःहून मला बोलला होता, की माझ्या गोळ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहे. आता मला ज्यावेळेस मी ठरवतो त्यावेळेस मी झोपू शकतो, किंवा ज्यावेळेस मला वाटते की मला झोप नाही लागणार आहे, तर मी योग निद्रा करून माझी झोप पूर्ण घेतोय.